Morning, students. Very good morning. In our today's lecture, we are going to solve another practical example on accounts of profession. That is example number third or illustration number third. Okay. So not necessary to discuss here to solve the practical example by applying some steps. ओके, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याला काही स्टेप्स त्या ठिकाणी फॉलो कराव्या लागतात आणि या स्टेप्स फॉलो करून आपण काय करत असतो, अकाउंट्स ऑफ प्रोफेशन जे आहे त्यांचे बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये सोल्युशन्स तयार करत असतो. गॉट इट. So steps we are prepare steps, that is 4 steps we are apply for solving the practical example on accounts of profession. Okay, so step number first, to read the example carefully. So example must be read from the adjustment first. Okay, or read from the कॅश बुक. ओके, कोणत्याही एका ठिकाणाहून सुरुवात करूयात. मग मी सांगितलं की जनरली वी स्टार्ट टू डिस्कस दी एक्झाम्पल फ्रॉम दी ऍडिशनल इन्फॉर्मेशन. गॉट इट. कुठून सुरुवात करूयात? ऍडिशनल इन्फॉर्मेशन पासून सुरुवात करूयात. हियर ऍडिशनल इन्फॉर्मेशन इज गिवन टू अस. फर्स्ट ऍडिशनल इन्फॉर्मेशन that is amount still receivable on account of visiting fees and dispensing are rupees 5,000 and 3,000 respectively. Now here A2 income is given to us, that is accrued. कोणते इन्कम आहेत? हे दोन इन्कम आहेत. हे दोन्ही इन्कम कोणते? विजिटिंग फी आणि डिस्पेन्सिंग 5,000 आणि 3,000 रिस्पेक्टिव्हली काय आहेत? हे आउटस्टँडिंग आहेत. काय आहेत? आउटस्टँडिंग. इन्कम कितीही आउटस्टँडिंग असू द्यात, त्याचे इफेक्ट किती होणार आहेत? 4. म्हणजे मला विजिटिंग फीचे द्यावे लागतील इफेक्ट किती? 4. आणि मला डिस्पेन्सिंग म्हणजे मेडिसिन्स तुम्ही जी विकली आहेत, जी औषध गोळ्या तुम्ही विकल्या आहेत, त्या औषध गोळ्यांचे पैसे तुम्हाला येणं किती बाकी आहेत? 3,000. किती आहेत? 3,000. बरोबर. म्हणजेच काय आहे? इन्कम आउटस्टँडिंग आहे. वी ऑल नो दॅट इन्कम आउटस्टँडिंग हॅव्हिंग 4 इफेक्ट्स. वाय वी गिव्ह दी 4 इफेक्ट्स? Because we follow the mixed accounting system for preparation of receipt and expenditure account. So here it doesn't matter of fact how many income accrued is given to us in a example. कितीही देऊ द्यात, जेवढे दिले जातील त्याचे प्रत्येकाचे किती इफेक्ट होणार आहेत? 4 इफेक्ट आपल्याला करावे लागतील. मग इथं सांगितलं स्टील रिसिवेबल मीन्स स्टील रिसिवेबल फ्रॉम दी विजिटिंग फीज अँड डिस्पेन्सिंग. म्हणजे अद्याप मला काय आहे? येणं बाकी आहे. मग येणं बाकी आहे ही विजिटिंग फी काय आहे? इन्कम आहे. डिस्पेन्सिंग औषध गोळ्या ज्या आहेत तुम्ही विकलेल्या, ते तुमचं काय आहे? इन्कम आहे. मग इन्कमचे किती इफेक्ट देणार आहे मी? 4 इफेक्ट त्या ठिकाणी देन. नेक्स्ट ऍडजस्टमेंट, दॅट इज सॅलरी टू स्टाफ येट टू बी पेड. येट टू बी पेड म्हणजे अजून दिलेली नाही, म्हणजे देणं बाकी आहे. देणं बाकी आहे म्हणजे हा काय आहे रे? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आहे. तर हिला म्हटलं जातं आउटस्टँडिंग रिसिप्ट. रिसिप्ट कोणत्या आहेत? विजिटिंग फीज आणि डिस्पेन्सिंग. तर सॅलरी टू स्टाफ एट टू बी पेड, इट मीन्स दॅट सॅलरी टू स्टाफ इज स्टील पेएबल अमाउंटिंग टू रुपीज 4,000 आर कॉल्ड आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. याला मी काय म्हणत असतो? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. वी ऑल नो दॅट द इफेक्ट ऑफ आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, हाऊ मेनी इफेक्ट्स वी गिव्ह ऑफ द आउटस्टँडिंग सॅलरी? दॅट इज 2. किती इफेक्ट देणार आहे मी? 2 देणार आहे. सांगितलं की खर्चाचे इफेक्ट ऍडजस्टमेंटचे किती होणार आहेत? खर्च असेल तर 2, इन्कम असेल तर 4. का? तर सांगितलं एक्सपेंडिचर साइडला आपण ऍक्च्युअल अकाउंटिंग सिस्टीम फॉलो करतो, तर रिसिप्ट साइडला आपण कॅश अकाउंटिंग सिस्टीम फॉलो करतो. लक्षात आलं? म्हणून एक्सपेंडिचरला आम्ही काय रेकॉर्ड करतो? ऑन एक्सपेंडिचर साइड वी रेकॉर्ड एक्सपेन्सेस पेड ऑर पेएबल, बट ऑन रिसिप्ट साइड वी ओनली रेकॉर्ड रिसिप्ट रिसिव्ड इन द फॉर्म ऑफ कॅश. कशाच्या स्वरूपात मला इन्कम मिळायला मी फक्त विचारात घेतो? पैशाच्या स्वरूपात. मग अशा ऍडजस्टमेंट दिल्या तर मला त्याचे इफेक्ट काय करावे लागतात? नीड टू नलिफाय द इफेक्ट ऑफ ऍक्च्युअल इन्कम. गॉट इट. सो वी गिव्ह दी 4 इफेक्ट्स ऑफ आउटस्टँडिंग इन्कम. हे सांगितलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, दॅट इज थर्ड ऍडजस्टमेंट, 50% कन्व्हियन्स इज युज्ड फॉर डोमेस्टिक पर्पज. चला, 50% जी रक्कम आहे, 50% कन्व्हियन्स. मी सांगितलं कन्व्हियन्स म्हणजे काय रे? कन्व्हियन्स मीन्स व्हॉट? कन्व्हियन्स मीन्स, कन्व्हियन्सचा अर्थ असा आहे, कन्व्हियन्स म्हणजे प्रवास खर्च. काय म्हटलं जातं? प्रवास खर्च. आता पुढचा प्रश्न असा आहे की 50% प्रवास खर्च, 50% 50% ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इज युज्ड फॉर विच पर्पज? डोमेस्टिक, घरगुती कारणासाठी 50% प्रवास खर्च यांनी काय केलेला आहे? वापरलेला आहे. मग मला सांगा 50% डोमेस्टिक म्हटलं की 50% हे त्याचं काय कन्सिडर झालं पाहिजे? व्हॉट इज इट? ड्रॉइंग आहे. काय असणार आहे?
ड्रॉइंग्स म्हणजे 50% कन्व्हियन्स एक्सपेन्सेस इज रिलेटिंग टू प्रोफेशन अँड 50% 50% कन्व्हियन्स एक्सपेन्सेस इज रिलेटिंग टू दी प्रोफेशन. कशाशी संबंधित असणार आहे? प्रोफेशनशी संबंधित असणार आहे. मग याचे इफेक्ट आपल्याला माहित आहेत. याचे सुद्धा इफेक्ट किती होतील? 2 होतील. एक, कन्व्हियन्स एक्सपेन्सेस मधून हे ड्रॉइंग आपल्याला काय करावं लागेल? डिडक्ट करावं लागेल. तर दुसरा इफेक्ट कशातून डिडक्ट करावा लागेल? कॅपिटल मधून हे ड्रॉइंग्स काय करावं लागेल? डिडक्ट करावं लागेल, लेस करावं लागेल. नेक्स्ट, फर्निचर अँड इक्विपमेंट्स टू बी डेप्रिसिएटेड बाय 10% and 5% respectively. Now rate of depreciation is given. Furniture depreciated by or at the rate 10% per annum, whereas equipments were depreciated or equipments or charge a depreciation on equipments at the rate 5%. रिस्पेक्टिव्हली चा अर्थ काय होतो? जसा यांचा सिक्वेन्स आहे त्या पद्धतीत डेप्रिसिएशन चार्ज करा. मग पहिलं काय आहे रे? फर्निचर. त्याच्यानंतर काय आहे? इक्विपमेंट. मग फर्निचर वरती किती चार्ज करेन मी? 10% अँड इक्विपमेंट्स वरती 5%. व्हॉट इट समजतंय? रिस्पेक्टिव्हलीचा अर्थ. नेक्स्ट, स्टॉक ऑफ ड्रग्ज इन हँड इज रुपीज और वॉज रुपीज 4000. स्टॉक ऑफ ड्रग्ज. ड्रग्ज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, डोंट टेक रॉंग मिनिंग ऑफ ड्रग्ज. निवास. या ड्रग्ज मीन्स, ड्रग म्हणजे काय? ड्रग्ज. ड्रग्ज म्हणजे हे डॉक्टर असतील तर त्यांच्या प्रोफेशन मध्ये ड्रग्जला आपण काय म्हणतो? मेडिसिन्स. काय असणार आहेत? औषध गोळ्यांचा स्टॉक किती रुपये आहे? 4000. आता ही जी शेवटची ऍडजस्टमेंट आहे यामध्ये तुम्हाला 2 ऍडजस्टमेंट दिलेले आहेत. ओके, लास्ट ऍडजस्टमेंट इन्क्लुड्स 2 ऍडजस्टमेंट. ओके, दॅट इज फर्स्ट, स्टॉक ऑफ ड्रग्ज इज रुपीज 4000 अँड अमाऊंट पेएबल टू परचेस ऑफ ड्रग्ज वॉज रुपीज 1000. म्हणजे जेव्हा तुम्ही मेडिसिन औषध गोळ्या खरेदी केल्या होत्या तेव्हा खरेदी करताना तुम्ही त्याचे 1000 रुपये देणं बाकी होता आहे. म्हणजे हे काय आहे रे? पेएबल आहे. म्हणजे काय आहे? आउटस्टँडिंग. म्हणजे इथं तुम्हाला एकामध्ये किती ऍडजस्टमेंट आहेत? एकामध्ये 2 ऍडजस्टमेंट आहेत का? ओके, स्टॉक ऑफ ड्रगच्या किती ऍडजस्टमेंटचे इफेक्ट होणार आहेत? 2 इफेक्ट. तसंच आउटस्टँडिंग अमाऊंट, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ऑफ ड्रग्ज हॅव्हिंग ऑल्सो 2 इफेक्ट. किती इफेक्ट होतील? 2 होतील. होतील का? होतील. समजलं की या ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत आणि याचे इफेक्ट काय होतील हे समजून घेतले. नेक्स्ट स्टेप, नाव रीड दी कॅश बुक. ओके, सो बिफोर रीडिंग दी कॅश बुक मस्ट टू रीड दी प्रोफेशनल पर्सन्स इन्फॉर्मेशन. त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे? तर बघा काय सांगितलंय. तर इथं पहिली गोष्ट सांगितली की कोण आहे रे? हे डॉक्टर आहे. डॉक्टर मनीष कमेन्स्ड. कमेन्स्ड, स्टार्टेड. कमेन्स्ड मीन्स व्हॉट? स्टार्टेड प्रॅक्टिस ऍज अ विच टाइप ऑफ डॉक्टर्स? डेंटल. डेंटिस्ट म्हणजे ते कोणते आहेत? डेंटल सर्जन आहेत. आणि यांनी व्यवसाय चालू केलेला आहे, सॉरी प्रोफेशन चालू केलेलं आहे. कधी रे? ऑन विच डेट? स्टार्टेड प्रोफेशन फ्रॉम 1st of April 2021. And what gives to us in example? So he provides us a cash book, that is receipt and payment account. काय दिलेलं आहे आपल्याला? रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. ओके, कधीच दिलेलं आहे? तर इथं दिलेलं आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st of March 2023. ओके, वर्षाच्या शेवटी आपल्याला त्यांनी कॅशबुक प्रोव्हाइड केलेलं आहे आणि या कॅशबुक सोबत ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत. या ऍडजस्टमेंट ऑलरेडी रीड केलेल्या आहेत. केल्या का? ओके, नाव रीड दी कॅशबुक. ओके, एनी वन साइड वी रीड फर्स्ट. विच साइड वी रीड फर्स्ट? रिसिप्ट ऑर एक्सपेंडिचर? एनी वन, कोणतीही एक बाजू आपण रीड करायला सुरुवात करूया. आणि काय शोधायचं आहे यात? दॅट इज कॉल्ड स्टेप नंबर सेकंड. Step number second. Now we follow the step number second to identify the expenses relating to the profession, income relating to the profession, assets of profession and liabilities of profession. Got it? समजतंय? And when we reading the cash book, at the time we make a star on the information given into cash book, also the information which is provided outside the cash book. म्हणजे मी काय करेन की कॅशबुक मध्ये दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे त्यामध्ये मी ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट दिली असेल त्याला काय करत जाईन? स्टार करत पुढे जाईन. चला पहिला रीड, स्टार्ट टू रीड दी कॅशबुक फ्रॉम रिसिप्ट साइड. कुठून रीड करेन मी? रिसिप्ट साइड. फर्स्ट, दॅट इज कॅपिटल इंट्रोड्यूस. वी ऑल नो that capital, where we transfer capital? Capital is liability of profession, so it will transfer to balance sheet liability side. Where we transfer? On the closing balance sheet liability side. Next, receipt from dispensing. I think the adjustment is given on dispensing, that is dispensing, outstanding dispensing. Okay, dile ka इथं? Dispensing are outstanding, so make a star in front of receipt from dispensing. Identify it is a income relating to the profession or not. आहे का नाही? हा प्रोफेशनचा इन्कम आहे का नाही?
डिस्पेन्सिंग, रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सिंग. प्रोफेशनचा इन्कम आहे का? आहे का रे? आहे. असेल तर त्याला काय म्हणा मी? काय म्हणतो? रिसिप्ट म्हणतो, इन्कम म्हणतो, आर म्हणतो. पुढे विजिटिंग फी. विजिटिंग फी इज स्टिल ऑल्सो आउटस्टँडिंग. सो मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ विजिटिंग फी ऑल्सो, अँड दॅट इज ऑल्सो ए रिसिप्ट ऑफ प्रोफेशन. ही सुद्धा काय आहे? प्रोफेशनची रिसिप्ट आहे. आता मी प्रत्येकाचं इथं एक्सप्लेनेशन देऊ का? डिस्पेन्सिंग म्हणजे काय? डॉक्टरांनी जे औषध गोळ्या विकल्या त्यातून मिळालेला इन्कम, आर कॉल्ड डिस्पेन्सिंग. विजिटिंग फी म्हणजे काय? तर डॉक्टर मनीष जे आहेत यांनी त्यांच्या हॉस्पिटल व्यतिरिक्त जे अदर हॉस्पिटल्स आहेत इथं व्हिजिट दिली असेल, इथं भेटी दिल्या असतील, तिथले पेशंट्स बघितले असतील, त्याच्या बदल्यात मिळालेली फी म्हणजे ही काय आहे? प्रोफेशनचा इन्कम आहे, प्रोफेशनची रिसिप्ट आहे. नेक्स्ट मिसलॅनियस रिसिप्ट. मिसलॅनियस आर कॉल्ड कोणती रे? सन्ड्री रिसिप्ट. वी ऑल नो दॅट miscellaneous receipts we need to treat the income relating to the profession. किरकोळ उत्पन्न आहे. किरकोळ उत्पन्न कशाचं ट्रीट होतं? प्रोफेशनचं. कशाचं ट्रीट होईल? प्रोफेशनचं. So it is also a receipt of profession. So here we find out receipts and liabilities. Okay, on receipt side, what we find out? On receipt side, we find out receipts. In simple word, receipts are called incomes. काय म्हणतो मी यांना? इन्कम्स. आणि याच्यासोबत मला रिसिप्ट साइडला काय असतात? लायबिलिटीज. काय असतात रे? लायबिलिटीज. एकच आहे. काय आहे? कॅपिटल. ओके, गॉट इट. नाउ रीड पेमेंट साइड. दॅट इज इक्विपमेंट्स अमाउंटिंग टू ₹12,500. इक्विपमेंट किती रुपयाचे आहेत? सांगा. डेट ऑफ परचेस ऑफ इक्विपमेंट इज नॉट गिवन. दिलंय का? इफ इट इज गिवन इन कॅशबुक. कॅशबुक मध्ये दिलंय ना? मग कॅशबुक मध्ये दिलेले इक्विपमेंट्स आहे हे खरेदी केलेल्याची डेट नसेल आणि याचं रेट ऑफ डेप्रिसिएशन किंवा ऍडजस्टमेंट दिली असेल तर डेप्रिसिएशन चार्ज करावं लागेल. ते डेप्रिसिएशन एका वर्षाचं येईल का 6 महिन्याचं येईल? नाव मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ इक्विपमेंट. सांगा पहिली गोष्ट, इक्विपमेंट ही आपल्या प्रोफेशनची काय असणार आहे? वेअर वी ट्रान्सफर. फर्स्ट वी नीड टू ट्रान्सफर इक्विपमेंट्स ऑन क्लोजिंग बॅलन्स शीट एसेट साइड. गॉट इट. नेक्स्ट मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ इक्विपमेंट्स बिकॉज additional information is given on the equipment, that is need to charge a depreciation on equipments at the rate 5%. किती टक्के दिलेला आहे? 5% दिलेला आहे. 5% चार्ज करावं लागेल. नेक्स्ट फर्निचर. फर्निचर काय आहे रे? ही assets. Where we transfer such asset on the closing balance sheet asset side. समजतंय? चला याच्यावर ऍडजस्टमेंट आहे का? ऍडजस्टमेंट इज गिवन. सो मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ परचेस ऑफ फर्निचर. Also purchase of furniture date is not given. Again question is arises for charging the depreciation on furniture. So we charge a depreciation on furniture at the rate 10% for 6 months or for 1 year. Only for 6 months because date of purchase is not given. If date of purchase is not given, then we compute a depreciation on such assets for 6 months only. किती महिन्यासाठी? 6 महिने. याचं एक्सप्लेनेशन जस्टिफिकेशन वी आर ऑलरेडी डिस्कस इन थेरॉटिकल लेक्चर. पाहिलं ना आपण? ठीक आहे. नेक्स्ट अगेन परचेस ऑफ ड्रग्स. व्हॉट इज इट? परचेस ऑफ ड्रग्स काय आहे रे? हे माझं प्रोफेशनचं काय ट्रीट होतं? एक्सपेन्सेस. याच्यावर ऍडजस्टमेंट आहे का? परचेस ऑफ ड्रग्स ऍडजस्टमेंट इज गिवन. आय थिंक 2 ऍडजस्टमेंट्स आर गिवन ऑन परचेस ऑफ ड्रग्स. किती दिलेले आहेत? 2 दिलेले आहेत. मग याला किती स्टार करा? मेक ए 2 स्टार. दॅट 2 स्टार डिनोट्स 2 ऍडिशनल इन्फॉर्मेशन इज प्रोव्हाइडेड. एकच ऍडजस्टमेंट आहे पण यात किती आहेत? इन्क्लुड्स 2 ऍडजस्टमेंट. एक स्टॉक ऑफ ड्रग्स आणि दुसरा आउटस्टँडिंग ड्रग एक्सपेन्सेस आहेत का? ओके ठीक आहे. नेक्स्ट सॅलरी टू स्टाफ. व्हॉट इज इट? सॅलरी टू स्टाफ काय आहे? आता तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. याचं काय आहे? हे एक्सपेंडिचर. कशाचं? घरचं माझ्या. मग कशाचं आहे? प्रोफेशनचं आहे सर. व्हेरी गुड. एक्सपेंडिचर. नेक्स्ट सांगायला स्टार करायचं का? ऍडजस्टमेंट दिले का? सॅलरी टू स्टाफ additional information is given, adjustment is given, that is salary to staff is yet to be provided. असं सांगितलंय ना? किती रुपये? 4,000. इट मीन्स दॅट आउटस्टँडिंग सॅलरी टू स्टाफ अद्याप देणं बाकी आहे. चालू वर्षाचा. सो मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ सॅलरी टू स्टाफ. नेक्स्ट बाय रेंट. व्हॉट इज इट? काय आहे रे हे? काय आहे हे? मोठ्यानं सांगा काय आहे? व्हॉट से लाउडली. रेंट. रेंट इज एक्सपेन्सेस ऑफ प्रोफेशन. काय एक्सपेन्सेस प्रोफेशनचं ट्रीट करायचं? वाय वी कन्सिडर द रेंट ॲज अ एक्सपेंडिचर रिलेटिंग टू द प्रोफेशन?
In last lecture, we also discussed the specific information is not given on such expenses, on such income, then we treat such income and expenses relating to the profession. आता हे रेंट कशाचं आहे याची मला पूर्ण माहिती दिलेली नाही. दिले का की हे रेंट त्याच्या घराचं आहे, हे रेंट त्याच्या हॉस्पिटलचं आहे, दिले का सर? नाही. पण मग मी काय ट्रीट करेन अशा वेळेस, जेव्हा मला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिली जात नाही तेव्हा मी या खर्चाला कशाचा खर्च ट्रीट करणार आहे? एक्सपेन्सेस ऑफ प्रोफेशन. कशाचा? एक्सपेन्सेस ऑफ प्रोफेशन. नेक्स्ट कन्व्हियन्स. कन्व्हियन्स काय रे? एक्सपेन्सेस. नाउ मेक ए स्टार इन फ्रंट ऑफ कन्व्हियन्स. 50% ऑफ कन्व्हियन्स इज युज्ड फॉर डोमेस्टिक पर्पज. 50% ट्रॅव्हलिंगचा खर्च हा तुम्ही कशासाठी वापरलाय? घरगुती कारणासाठी वापरलाय आणि तो तुम्ही कुठं दाखवताय? कुठं? कॅशबुक मध्ये दाखवताय. मग पर्सनल खर्च येतात का प्रोफेशन मध्ये? येणार नाही. मग प्रोफेशनच्या इन्कम मधून तुम्ही जर खर्च केला असेल तर ते तुमचं काय ट्रीट होईल? ड्रॉइंग. काय ट्रीट झालं पाहिजे? ड्रॉइंग. दिले नाही तर काय म्हटलं पाहिजे? ड्रॉइंग्स. लक्षात आलं? नेक्स्ट स्टेशनरी. व्हॉट इज इट? अरे सांगा की रे मोठ्यानं. एक्सपेंडिचर. स्टेशनरी काय आहे? एक्सपेंडिचर. अगेन ड्रॉइंग. बाय ड्रॉइंग ₹60,000 नीड टू डिडक्ट फ्रॉम कॅपिटल आर कॉल्ड ओल्ड. कोणतं म्हणेन मी याला? कॅशबुक मध्ये दिलेला आहे. म्हणजे कॅश विड्रॉ फॉर पर्सनल यूज. काय केलं असेल मनीषनं? डॉक्टर मनीष विड्रॉ कॅश फ्रॉम प्रोफेशन फॉर विच पर्पज? पर्सनल पर्पज. सो वी ऑल नो दॅट द इफेक्ट ऑफ दॅट ड्रॉइंग्स नीड टू डिडक्ट फ्रॉम कॅपिटल. ओनली सिंगल इफेक्ट. किती इफेक्ट? वन इफेक्ट. नेक्स्ट बाय बॅलन्स कॅरी डाऊन आर कॉल्ड. व्हॉट इज इट? काय आहे ही? इट इज ए ॲसेट आर कॉल्ड क्लोजिंग कॅश बॅलन्स. व्हॉट इज इट? क्लोजिंग कॅश बॅलन्स. सो क्लोजिंग कॅश बॅलन्स आर कॉल्ड कॅश इन हँड. ओके. सो कॅश इन हँड इज ए ॲसेट ऑफ प्रोफेशन. काय असणार आहे? प्रोफेशनची ॲसेट असेल. काय अडचण आहे का इथं? समजलं? आता जर हा क्लोजिंग बॅलन्स मला रिसिप्ट साइडला मिळाला असेल तर ते काय असणार आहे? काय असतं रे? बँक ओडी. काय म्हणतात त्याला? दॅट मच ऑफ कॅश इज नॉट अवेलेबल इन टू दी प्रोफेशन, सो दी प्रोफेशनल पर्सन कॅन टेक ए फॅसिलिटी फ्रॉम दी बँक, दॅट इज ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. म्हणजे खर्च भागवण्यासाठी पैसे पुरेसे नसतील तर ते कुठून घेणार आहेत पैसे? बँकेतून. त्याला काय म्हटलं जातं? बँक ओव्हरड्राफ्ट. मग ही जर ऍसेट असेल तर ही काय असणार आहे? लायबिलिटी. जर असं कोणतं एक्झाम्पल आलं आणि क्लोजिंग बॅलन्स जर डेबिटला मिळाला तर ते काय तुमचं ट्रीट होणार आहे? व्हॉट इज इट? बँक ओव्हरड्राफ्ट. मग ही बँक ओव्हरड्राफ्ट तुम्ही कुठे लिहिला पाहिजे? लायबिलिटी साइड. समजतंय? समजलं? नेक्स्ट. नाउ हियर वी स्टार्ट. व्हॉट इज हियर? You are required to prepare. What they asked to us? They asked to us to prepare a receipt and expenditure account for the year ending 31st of March 2022 and balance sheet as on that date. याच तारखेची काय तयार करा? बॅलन्स शीट त्या ठिकाणी तयार करा असं त्या ठिकाणी सांगितलं. ठीक आहे? Solution of this example we will solve in our next lecture. Okay? Okay. Now it's your duty to solve this example in your home. Okay. And then we will discuss here the actual solution. Got it? समजतंय? ठीक आहे. Now here we थांबूया.